दिवसाची सुरुवात ही फ्रेश झाली ना तर दिवसाचा शेवटसुद्धा फ्रेश आणि हॅपी होत असतो। माझ्या तरी बाबतीत असं होतं, तुमच्या बाबतीत होतं की नाही नक्कीच सांगा तुम्ही। तर बघा, संध्याकाळची वेळ आहे ही, मस्त आज संडे होता, तर दिवसभर काय खायचं प्यायचं आणि आराम करायचाच होता। तर संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो, थोडा भाजीपाला वगैरे घ्यायचा होता। तर काकडी, मस्त गावरान अशा कैऱ्या, त्याचबरोबर बघा फ्रेश फ्रेश सगळे टमाटर, सगळा भाजीपाला एवढा हिवाळ्यात सुद्धा मिळणार नाही एवढा फ्रेश भाजीपाला मार्केटमध्ये आलेला होता। त्याचबरोबर सगळ्यात भाव खाऊन जाणारी गोष्ट म्हणजे लिंबांची। 20 रुपयाला 2च लिंब होती। तुमच्याकडे काय आहे भाव लिंबाचा ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर असं आहे आमचा शेगावचं मार्केट। तर खूप छान भाजीपाला मिळाला। त्यानंतर बघा, आपल्यासाठी स्वतःसाठी कधीसुद्धा वेळ काढायचा, बाहेर जायचं, थोडंसं बाहेरचे जे फ्रेश वातावरण वाईब्स असतात ना, आपण घेतलं तर आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहतो। तर बघा, इथे बाजारामध्ये गुढीपाडव्यासाठी गाठ्यासुद्धा आलेल्या होत्या, भरपूर टरबूज, खरबूज, फुल मार्केट भरलेलं आहे। त्यानंतर बघा, गोळ्यावाल्याकडे गेलो, पार्सल गोळा घेतला विवान आणि विरूसाठी। विरू खूप कपडे खराब करतो बाहेर असल्यावर। आणि घरी गेल्यानंतर काय झालं की विराजला पाहिजे होता जो दादानी ऑर्डर केलेला कलरफुल असा गोळा साधा। आम्ही दोघांनी मावा गोळा घेतला होता, विरू आणि मी, पण विरूला दादाचाच गोळा हवा होता। तर विरूनी खूप त्याच्यावरून दादाला रडवलं। तर आमचा असा डे गेला। तुमचा कसा गेला संडे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि माझी ब्लॉग जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि एन्जॉय युअर डे। बाय। जय गजानन।